लातूर नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गडद होतोय। त्या पार्श्वभूमीवर नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय असलेल्या एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल 4.5 तास चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल डेटा आणि तसेच डिजिटल पुरावे सीबीआयने घेतले ताब्यात। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याचे एक कारनामे समोर येत आहेत। त्यापैकी एक म्हणजे त्याला मेडिकल कॉलेज सुरू करण्याची स्वप्न पडू लागली होती। लातूरमध्ये मेडिकल कॉलेजचं बांधकामही सुरू झालं होतं। शिवराज मोटेगावकरच्या मुलाची पुण्यातील सीबीआयकडून 4 तास चौकशी। मोटेगावकरच्या मुलानं 12वीची परीक्षा दिली आहे। त्याला देखील फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचं बोललं जात आहे। मोटेगावकरच्या मुलासोबत आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह चौकशी। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अखेर भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक। ईडी आज अशोक खरातला पीएमएलए कोर्टासमोर हजर करून कोठडीची मागणी करणार। पीएमएलए कोर्टाच्या प्रोडक्शन वॉरंटनुसार अशोक खरातला नाशिकवरून मुंबईला आणण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली। युरोसिसायटिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज। अंबाजोगाईमधल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये कराडला पाठवण्याच्या हालचाली सुरू। वेळीच उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती। बुलडाण्यामध्ये सलग 7व्या दिवशी इंधन टंचाईच्या झळा। जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही। परिणामी शेतकऱ्यांची ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असणारी कामं ठप्प। मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांची कामं खोळंबली असून शेतकरी चिंतेत। आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे। तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे। तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये। गरजवंतांना ते घेऊ द्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात डिझेलचा तुटवडा। डिझेलसाठी शेतकऱ्यांची शहरातील पेट्रोल पंपांवर धाव। मान्सूनच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली। नंदुरबार जिल्ह्यात इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर लोकांची मोठी गर्दी। मध्यरात्रीही पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी। अनेक तास रांगेत उभं राहूनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप। 4चाकी वाहनाला 2000 तर दुचाकी वाहनाला केवळ 500 रुपयांचंच इंधन दिलं जात आहे। हिंगोली जिल्ह्यातही गेल्या 3 ते 4 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा। अनेक पेट्रोल पंपावरील डिझेल पूर्णपणे संपल्यानं शेतकऱ्यांची एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती। शहरालगतच्या अनेक पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीपर्यंत डिझेलसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा। हिंगोलीतही डिझेलचा तीव्र तुटवडा कायम। मे मध्ये ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी कमाईचा काळ। शेतात मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे। डिझेलच्या टंचाईमुळे संपूर्ण व्यवसायातच अडचणी निर्माण होत आहेत। पेट्रोल पंपांवर तासनतास उभं राहिल्यानंतरही केवळ 20 लिटरच डिझेल हाती। ट्रॅक्टरचे बँक हप्ते, ड्रायव्हरचे पगार आणि इतर खर्च कसे भागवायचे असा प्रश्न उपस्थित। शेतीसाठी डिझेल धंदा करायचा जर म्हटलं तर ट्रॅक्टर चालवायचा असेल किंवा कोणते जर असेल तर शेतीला डिझेल आवश्यकच आहे। आता डिझेल जर दिलं तर तुमचे वाहन चालणार, शेतीचे ट्रॅक्टरचे धंदे होणार। आता बैल कोणाशी राहिलेले नाहीत। या वर्षामध्ये महिन्यामध्ये जे आमचं जे सीझन असते सगळे एका वर्षी एकीकडे आणि हा महिना एकीकडे असते कमावणे एकाच्या बाबतीत। जर आज आम्ही 90%वर आम्ही लॉसमध्ये आहे, येणारे हप्ते आम्ही कसे फेडायचे। भंडाऱ्यात डिझेलसाठी मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या लांब रांगा। लाखांदूर तालुक्यातल्या सर्व पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचा बोर्ड। डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची शेतीतील कामं रखडली। प्रत्येक शेतकऱ्याला आज आधुनिक युगाच्या काळामध्ये ट्रॅक्टरनं मशागत करावी लागते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला डिझेलची गरज असते। त्याच्यामुळे दिवसभर कष्ट करून आज रात्र बेरात्र या डिझेल पंपावर त्या माणसाला 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जागत राहून उपाशी ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे। परभणीमध्ये सलग 4थ्या दिवशी डिझेल टंचाई कायम। जवळपास 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा तसेच स्कॅन घेऊनही स्थानिक पहाटेपासून पेट्रोल पंपावर।
राज्यासह देशभरातल्या औषध दुकानदारांचा आज एकदिवसीय संप. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्याची मागणी. राज्यातील 1,25,000 तर देशभरातील 12.5 लाख औषध दुकानं बंद राहणार. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आज देशभरातील मेडिकल दुकानदारांचा संप. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं आज बंदची हाक. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 4,000 मेडिकल दुकानांचा संपात सहभाग. मेडिकल दुकानं बंद राहणार असल्यानं रुग्णांची होणार गैरसोय. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकाल पथाच्या कामांमुळे रामकुंड पूर्णपणे कोरडं ठाक. घाट बांधणीसह इतर विकास कामांसाठी रामकुंडात जाणारं गोदावरीचं पाणी अडवलं. रामकुंड, सीताकुंड आणि लक्ष्मणकुंड कोरडं ठाक. ऐन अधिक मासात गोदावरी नदीपात्रात पाणीच नसल्यामुळे भाविकांची गैरसोय. रामकुंडच्या रिकाम्या पात्रात दीपदान करण्याची वेळ. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे धार्मिक विधी करता येत नसल्यानं महिलांची नाराजी. गंगामध्ये ते अर्पण केलेले ते वाहतूकमध्ये जातं आहे, तेच महत्त्वाचं आहे. पण आता रामकुंडामध्ये पाणी नाही आहे, त्याच्यामुळे आता दीपदान इथंच करतोय आम्ही. भावना आम्हाला पाहिजे होतं, गंगेला पाणी पाहिजे होतं बुवा असं अधिक महिन्याचं. रामकुंडाला म्हणजे पाणी भरलेलं राहिलं ना तर दीपक सोडायची मजा अलगच राहते. असं एकदम मस्त वाटतंय. दीपा सोडला बुवा, दूर दिवा गेला तो पात्र राहतं, माणूस नमस्कार करतो. या इथं एवढ्याशा जागेवर सोडावं लागू राहिलं. आज एवढा श्रेष्ठ महिना अधिक महिना, ह्या महिन्यामध्ये गंगेला फुल पाणी पाहिजे होतं. तो आनंद घेण्यासाठी आम्ही एवढं लांबून आलो, आरतीसाठी थांबलो, पण आज पात्रात पाणीच नाहीये. गोदावरीचं पाणी अडवल्यामुळे कोरड्या ठाक रामकुंडावर गोदेची महाआरती. पाणीच नसल्यामुळे आरतीसाठी आलेल्या भाविकांचा भ्रमनिरास. गोदेचं खळखळणारं रूप आणि आरतीची दृश्य डोळ्यात साठवता येत नसल्याची पर्यटकांकडून खंत व्यक्त. इतने सारे लोग अभी इधर बैठे हैं लेकिन सब निराश है. मैंने गंगा आरती भी किया है लेकिन उसका माहौल ही अलग था. लेकिन इधर मैं देखता हूँ पानी भी जरा भी नहीं है, तो आरती का कोई मतलब नहीं है. गोदावरी नदीपात्रातील सिमेंट काँक्रिटीकरण काढून टाकण्याची पर्यावरण प्रेमींची पुन्हा एकदा मागणी. नदीपात्रातील नैसर्गिक झरे, पाण्याचे स्रोत आणि पुनरुज्जीवित करण्याची या सगळ्या पर्यावरण प्रेमींची मागणी. आता नाशिक महानगरपालिका आयुक्तांना आपल्या एबीपी माझ्याच्या निमित्ताने मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी लवकरात लवकर रामकुंड सहित बाकी जे उर्वरित 11 कुंड आहे ते सिमेंटीकरण काँक्रिटीकरण मुक्त केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आगामी सिंहस्थ कुंभमेळा रामकाल पथ योग्य राहील. राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील निवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन येत्या 2 ते 3 दिवसात खात्यात जमा होणार. गेल्या 2 महिन्यांपासून कर्मचारी निवृत्ती वेतनापासून वंचित होते. एबीपी माझानं निवृत्त कर्मचाऱ्यांची बातमी लावून धरल्यानंतर 112 कोटींचा निधी मंजूर.